विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.8 वर्ड बास्केट यामधीलच पार्ट 2 पाहणार आहोत. त्यामध्ये डी ही एक सूचना दिलेली आहे. यामध्ये सूचना आपल्याला अशी दिली: लुक, लुक म्हणजे पहा, लिसन, लिसन म्हणजे ऐका, रिपीट, रिपीट म्हणजे पुन्हा म्हणा, अँड आणि रीड, रीड म्हणजे वाचा. अशी सूचना आपल्याला दिलेली आहे. इथं इमोजी पण दिलेले आहेत बघा आपल्याला. लुक, लुक म्हणजे पाहणारं चित्र आहे. लिसन म्हणजे कानाला हात लावलाय बघा, ऐकतंय. त्यानंतर रिपीट म्हणजे तोंडानं म्हणा, पुन्हा म्हणा. आणि रीड म्हणजे रीड करणारं पण चित्र आपल्याला दिलेलं आहे. आपण आपल्या पुस्तकातली चित्र सुद्धा अशी पाहायला शिकायची आहेत. चला तर आता पाहूया. एक जो बॉय आहे तो काहीतरी दाखवतो आहे. BOY बॉय, मुलगा दाखवतोय. काय दाखवतोय बघा, त्यानं कुठंतरी हात केलेला आहे. इकडं एक कॅट बसलेली आहे आणि तो दाखवतोय आणि काय म्हणतोय बघा, हाय कॅट. माझ्या मागं रिपीट करा आता तुम्ही. हाय कॅट, व्हॉट इज दॅट. म्हणजे आता बघा, हाय कॅट, CAT कॅट, व्हॉट WHAT व्हॉट, व्हॉट या शब्दाचा अर्थ आहे काय. तो मुलगा म्हणतोय हाय कॅट, व्हॉट इज दॅट म्हणजे काय आहे ते, काय करतोयस तू. IS इज, इज म्हणजे आहे. आणि THAT दॅट, दॅट म्हणजे ते. THAT दॅट, दॅट म्हणजे ते. इथं बघा एला अंडरलाईन केली. का केली आहे एला अंडरलाईन, तर एचा उच्चार असा झालेला आहे म्हणून. हाय कॅट, व्हॉट इज दॅट असा हा बॉय म्हणतोय. कॅट काय म्हणते बघा, इट इज, ही आहे, अ मॅट. इथं एचा उच्चार हा असा झालेला आहे, त्यामुळे एला इथं अंडरलाईन केलेली दिसून येते. इट इज अ मॅट म्हणजे ही मॅट, मॅट म्हणजे काय, चटई. MAT मॅट, मॅट म्हणजे चटई, लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर एक वाक्य आपल्याला दिलेलं आहे बघा. प्रत्येक ठिकाणी एचा उच्चार हा असा करायचा आहे बघा. द, THE द, फॅट, FAT फॅट, CAT कॅट, SAT सॅट, ON ऑन, MAT मॅट. आता माझ्या मागं वाक्य म्हणा. द फॅट कॅट सॅट ऑन अ मॅट. आता हे वर्ड्स माझ्या मागं रिपीट करायचे आहेत. CAT कॅट, FAT फॅट, MAT मॅट, SAT सॅट. आता नेक्स्ट पिक्चर आपण बघूया. एक गर्ल आहे आणि ती दाखवते. काय दाखवते बघा, काय म्हणते ती, हाय रॅट, व्हॉट इज दॅट. RAT रॅट, रॅट म्हणजे काय, उंदीर. RAT रॅट, रॅट म्हणजे उंदीर. ती उंदराला म्हणते ते काय आहे. मग उंदीर काय म्हणतोय बघा, इट इज अ बॅट. ही काय आहे, बॅट आहे. खाली एक सेंटेन्स आपल्याला दिलेला आहे. अ किंवा त्याला ए म्हटलं तरी चालेल. ए म्हणा. RAT रॅट, HAS हॅज, ए बॅट.
माझ्या मागे हे वाक्य परत म्हणायचं आहे. ए रॅट हॅज ए बॅट. आता नेक्स्ट सेंटेन्स बघूया. टी द माझ्या मागं म्हणा, रिपीट करा. टी द, BAT बॅट, IS इज, IN इन, BAG बॅग. परत एकदा रिपीट करा. द बॅट इज इन अ बॅग. म्हणजे बॅट कुठं आहे? बॅग मध्ये आहे. आता हे वर्ड रिपीट करायचे आहेत. RAT रॅट, BAT बॅट, BAG बॅग, HAS हॅज. आता नेक्स्ट पिक्चर पाहूया आपण. बघा, हा मुलगा काय म्हणतोय? हाय सॅम, व्हॉट इज दॅट? सॅम, ते काय आहे? सॅम काय म्हणतोय बघा. इट इज जॅम, JAM जॅम. हे जॅम आहे असं हा सॅम म्हणतोय. इट इज जॅम. आता खाली वाक्य दिलंय, माझ्या मागे ते वर्ड म्हणायचे आहेत. SAM सॅम, रिपीट करा. SAM सॅम, HAS हॅज, JAM जॅम, IN इन, THE द, CAN कॅन. बघा, परत एकदा रिपीट करा. सॅम हॅज जॅम इन द कॅन. आता वर्ड रिपीट करूया आपण. HAS हॅज, JAM जॅम, CAN कॅन. विद्यार्थी मित्रांनो, या पेजवरती आपण एचा उच्चार ॲ कसा होतो आणि काही सेंटेन्सेस कशी तयार होतात ते आपण पाहिली, त्याचप्रमाणे ऐकली, रिपीट ही केली आणि रीड ही केलेली आहेत. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. असाच अभ्यास करत राहा. धन्यवाद.